नमस्कार आत्मवंदन युनिक रेकी पथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आहे वार सोमवार, श्रावणी 4था सोमवार. त्यानिमित्ताने आज आपण करणार आहोत रुद्राष्टक ध्यान साधना, तीही रुद्रमुद्राद्वारे. बघा की ही साधना करण्यापूर्वी आपण प्रार्थना करूया. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, ही साधना करताना, रुद्राष्टक ध्यान साधना करताना आपण रुद्रमुद्रा करणार आहोत. ती कशी करायची? रुद्रमुद्रा करताना अंगठ्याला तर्जनीचा अग्र जोडा प्रथम, त्यानंतर अनामिकेचा अग्र जोडा. अंगठ्याला तर्जनीचा अग्रभाग जोडल्यानंतर अनामिकेचा अग्रभाग जोडा आणि मध्यमा आणि करंगळी सरळ उभी ठेवून मांडीवरती आपल्या हात ठेवा. सावकाश डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडावा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेताना पोट फुगू द्या आणि श्वास सोडताना आपले पोट आपोआप मागे जाते. याद्वारे मूलबंध लागला जातो. आता आहे त्या स्थितीत शांत आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. जाणारा आणि येणारा श्वास नेहमीसारखाच असेल, फक्त आपले लक्ष आपल्या श्वासावर असेल. श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि मनातल्या मनात म्हणा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंगलाचरण. फक्त तुम्ही तुमच्या श्वास डोळे बंद करून येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. मी ज्याप्रमाणे सूचना देईन त्याप्रमाणे फक्त करायचं. मंगलाचरण. ओम नमः शिवाय. शांताय करलाय महात्मने नम प्रणव रूपाय नम शमशान वासिने. अर्थ: स्मशानात वास करणाऱ्या, भय व शांतीचे अधिपती असणाऱ्या देवादिदेव महादेवांना माझा नमस्कार असो. रुद्राष्टक पठणाद्वारे आपण ही ध्यान साधना करत आहोत. सर्वांनी डोळे बंद करा. आपले लक्ष फक्त आपल्या श्वासावर केंद्रित करा. मी ज्याप्रमाणे सूचना देईन तिकडे फक्त लक्ष द्या. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सोडा. नमामि शमेशान निर्वाण रूपे विभू व्यापक ब्रह्म वेद स्वरूपम निज निर्गुण निर्विकल्प निरहे चिदाकाश महाकाश वासे भजेहम. तुमचे पूर्ण लक्ष आकाशात विलीन झालेला एक तेजस्वी निराकार महादेव, देवादिदेव महादेव हृदयात पाहण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या कल्पनेने आकाशामध्ये एक तेजस्वी प्रकाश विलीन झाला असून त्या प्रकाशाद्वारे देवादिदेव महादेवांना आपल्या हृदयात पाहण्याचा प्रयत्न करा. स्मशानातील अधिपती, निर्वाण स्वरूप, सर्वव्यापी ब्रह्मदेव स्वरूप, निराकार व इच्छारहित शिवाला मी वंदन करतो. नमामि शमेशान कालांत काल गुणातीत माधार माग परतम निराधारण निर्गुण निर्विकल्प चिदाकाश महाकाश वास भजेहम. ध्यानाने काळालाही जिंकणारा महाकाल रुद्र डोळ्यासमोर आणा. आपल्या डोळ्यासमोर महाकाल रुद्राची प्रतिमा आणा. सर्वांचा शेवट करणारा, काळावरही विजय मिळवलेला,
सर्व गुणांच्या पलीकडचा अनादी परम सत्य शिवाला मी वंदन करतो. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. कल्पना करा की तुम्ही एका छान ठिकाणी बसलेले आहात. चारही बाजूनी घनदाट जंगल आहे. एक नदी वाहत आहे. त्या नदीच्या भोवती एकांतामध्ये स्मशानात असणाऱ्या देवादिदेव महादेवांची आपण आराधना करत आहोत. शांत अशा एकांतात आपण बसलेलो आहोत. समोर शिवलिंगाला पहा. कल्पनेतून मग शिवलिंगाला पहा. शिवलिंगासमोर आपली ही रुद्राष्टक ध्यान साधना चालू आहे. आता कल्पनेतून ओमच्या अनाहत नादामध्ये विलीन झालेल्या शिवाचा अनुभव घ्या. नमामि शमीशान सर्वेश्वरतम अनादि निराकार मौकार ममक्कम निरामयमशेष निराकारमेक चिदाकाशमाकाश वास भजेहम. याचाच अर्थ अनादि ओंकार स्वरूप, सर्वेश्वर, सर्वव्यापी, सर्व दुःखांपासून मुक्त करणाऱ्या शिवाला माझे वंदन असो. कल्पना करा की संपूर्ण सृष्टीत व्यापलेल्या विश्वनाथ महादेवाला आपण ध्यानातून पाहण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण सृष्टी व्यापलेल्या विश्वनाथ महादेवांना पाहण्याचा प्रयत्न करा. आपल्या समोर महादेव आहेत आणि त्यांच्या समोर आपण त्यांची पूजा करत आहोत. कल्पना करा. नमामि शमीशान निर्वाण शांत प्रभु प्राणनाथ विभु विश्वनाथम जगत्याहित हेतु चिदाकाशमेक निराकार माकाश वास भजेहम. निर्वाण व शांती स्वरूप प्रभू, प्राण्यांचे नाथ, सर्व व्यापलेले विश्वनाथ शिव यांच्या चरणी वंदन असो. सर्व विश्वात व्यापलेल्या महादेवांना माझे वंदन असो. आपण त्यांना पशुपतीनाथ म्हणतो. पशुपतीनाथ म्हणजे सर्व प्राण्यांचे नाथ, यांच्या चरणी वंदन असो. कल्पना करा, आधार नसतानाही सर्वांचा आधार असणारा रुद्र अनुभवा. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सावकाश सोडा. नमामि शमीशान निर्वाण धाम परे विश्व हेतु प्रगल्भ प्रबंधम निराधारमेक सुरेश सुराज्य चिदाकाश महाकाश वास भजेहम. निर्वाण धाम असणारे विश्व निर्मितीचे कारण निर्भय सुरांनी बनलेले महादेव. कल्पना करा की विश्व निर्मितीचे महादेव निर्भय सुरांनी पूजलेले महादेव आपल्या समोर साक्षात उत्पन्न झालेले आहेत. आपल्याला आपल्या अंतर्नेत्रांनी त्यांना जाणवायचं आहे. कल्पनेने आपण त्यांना वंदन करत आहोत. रुद्र मुद्रेद्वारे आपण रुद्राष्टकाद्वारे त्यांचे ध्यान करत आहोत. एक दीर्घ श्वास घ्या, सावकाश श्वास सोडा. ध्यानातून पाहण्याचा प्रयत्न करा. सर्व सृष्टी ज्याच्यातून निर्माण झाली तो परमेश्वर ध्यानात घ्या. या सृष्टीचा निर्माता परमेश्वर
समोर आपल्या साकार झाला आहे अशी कल्पना करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा. नमामि शमीशान सर्वेश्वरतम जगत्कारण कारण कारणाम निराधारमेक चिदाकाशरूपं निराकारमाकाशवासं भजेऽहम्. जगाचे मूळ कारण, सर्व कारणांचा कारण, निराकार व चैतन्यमय शिव अनुभवण्याचा प्रयत्न करा. सर्व ब्रह्मांडामध्ये सर्व सृष्टी शिवमय झालेली आहे. कल्पना करा सर्वत्र देवादिव महादेवांचे आपल्याला दर्शन होत आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडता आणा. दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश श्वास सोडता आणा. कल्पना करा की समाधिस्थ करुणामय रुद्र स्वरूप शिवांना पाहण्याचा प्रयत्न करा. दीर्घ श्वास घ्या, सावकाश सोडा. श्वासावर पूर्ण लक्ष राहू द्या. नमामि शमीशान निर्वाण निष्ठा प्रभु प्रजरो प्रकर प्रगल्भ प्रबद्धं निराकारमेक चिदाकाशमध्य सदा शाश्वत शांतामकाशवस भजेऽहम्. निर्वाणात स्थिर ज्ञानस्वरूप शाश्वत व शांत देवादिदेव महादेवांना शिवाला मी वंदन करतो. एक दीर्घ श्वास घ्या, श्वास सावकाश सोडा आणि कल्पना करा मी शिव आहे हा भाव ठेवा. मी शिव आहे हा भाव ठेवा. नमामि शमीशान निर्वाण रूप विभु व्यापक ब्रह्मदेव स्वरूपम निज निर्गुण निर्विकल्प निरीह चिदाकाशमाकाशवासे भजहम्. संपूर्ण जग व्यापणारे ब्रह्मस्वरूप निर्गुण निराकार शिवाला मी वंदन करतो. कल्पना करा की तुम्ही शांत स्मशानभूमीत आहात. मधोमध शिवलिंग स्थापन झालेले आहे. त्या शिवलिंगाचे तेजस्वी प्रकाश आपल्या शरीरावरती पडत आहे. त्या प्रकाशाद्वारे आपल्या हृदयात शिवभक्ती, शिवप्रेम, शिव आस्था निर्माण होत आहे. भीती, दुःख, आसक्ती सर्व नष्ट होत आहे. कल्पना करा. कल्पना करा मीच शिव आहे हा भाव मनात निर्माण करा. सावकाश श्वास घ्या आणि श्वास सोडता आणा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शांती मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनामृत्युर्मुक्ष्येमामृतात्. हे त्रिनेत्रधारी प्रभू आम्हाला बंधनातून मुक्त करून अमृत स्वरूप शांतीकडे घेऊन जा. हात जोडून नमस्कार करा आणि मनात म्हणा शिवोहम शिवोहम शिवोहम. शिवोहम म्हणजेच मी शिव आहे, मी शिव आहे. शिवाशी एकत्वाचा अनुभव ग्रहण करा. शिवतत्वाशी शिवरूपाशी एकत्वाचा अनुभव ग्रहण करा. नियमित ध्यान साधना करा. जय जय रघुवीर समर्थ. श्री शिवाय नमस्तुते.
ही जर ध्यान साधना तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशाच प्रकारे नियमित आपण रोज एक ध्यान साधना करणार आहोत आणि रेकीचे आणि आध्यात्मिकदृष्ट्या ज्ञानही आपण ग्रहण करणार आहोत. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये रेकीची माहिती घेण्यासाठी. रेकी ऊर्जा म्हणजे काय, अंतर्मन आणि रेकी ऊर्जा याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तोपर्यंत निरोप घेऊया. जय जय रघुवीर समर्थ. शिवशक्ती स्वरूपमय ऊर्जा सर्वांना ऊर्जांकित करीत आहे. सर्वांचे आरोग्य शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होत आहे. हर हर महादेव.